झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात अघोरी पूजेने उडवली खळबळ। शेतकऱ्याची सावधगिरी, अघोरी बाबा आणि टोळीचा पळ। बोकडाचा बळी आणि सुया टोचलेले लिंबू, परिसरात भीतीचे वातावरण। धुळे जिल्ह्यातील मोहाड येथील स्मशानभूमीत 24 जानेवारीच्या मध्यरात्री घडलेल्या एका अघोरी घटनेने परिसरात खळबळ उडवली आहे। विज्ञानाच्या प्रगतीनंतरही काही लोकांचा तंत्रमंत्र आणि अघोरी कर्मकांडांवरील विश्वास अद्याप कायम असल्याचे या घटनेतून दिसून येते। जाणून घेऊया नेमके काय घडले। गडद रात्र, भयान शांतता। डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या मोहाडी प्रडांगरी या गावात सगळं कसं शांत होतं, पण गावाच्या स्मशानभूमीत काहीतरी वेगळंच शिजत होतं। 24 जानेवारीच्या मध्यरात्री सुमारे 2:30 वाजता अघोरी विधींचं एक नाट्य सुरू झालं। एका 4-चाकी गाडीतून एक बाबा आणि त्याचे 4 सहकारी स्मशानात पोहोचले। सोबत होते बोकड, 2 जिवंत कोंबडे, 250 लिंब आणि रहस्यमय पूजेचं साहित्य। गाडी थांबताच त्यांनी लगेचच बोकडाचा बळी दिला। एका झटक्यात बोकडाची मान तलवारीनं धडावेगळी करण्यात आली। कोंबड्यांचे पाय दोरीनं बांधून ते एका कोपऱ्यात ठेवण्यात आले। सरण रचणाऱ्या ओट्यावर 250 लिंबांचा ढीग, त्यावर सुया टोचलेल्या आणि त्यात तरुण मुलींचे फोटो चिकटवलेले होते। प्रत्येक लिंबावर हळद, कुंकू, काळा बुक्का, अत्तर हे सगळं शिंपडण्यात आलं होतं। ओट्याभोवती काळ्या रंगाने रांगोळी काढून तिथं एक विचित्र विधी सुरू झाला। दरम्यान गावाजवळ शेत असलेल्या एका शेतकऱ्याला अचानक जाग आली। दूर स्मशानात सरण पेटल्याचा प्रकाश दिसत होता। काही हालचाल दिसताच शंका आली आणि तो टॉर्च घेऊन स्मशानाच्या दिशेने गेला। टॉर्चची किरणं बाबाच्या अघोरी पूजेसमोर आली आणि बाबा थांबला। कोणीतरी बघतंय हे लक्षात येताच त्या अघोरी टोळीनं गडबडीत सगळं सोडून पळ काढला। सकाळी या घटनेची बातमी गावभर पसरली। ग्रामस्थ मोठ्या संख्येनं स्मशानात जमले। महाराष्ट्र अनिसचे पदाधिकारी, सरपंच, पोलीस पाटील आणि कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली। जळालेलं बोकड, सोया टोचलेले लिंबू, तरुणींचे फोटो आणि रांगोळी पाहून ग्रामस्थ थक्क झाले। काहींच्या मते बाबाला एखाद्याचा जीव घ्यायचा होता किंवा मुलींना वश करायचा अघोरी प्रयत्न सुरू होता। त्यातही ते फोटो बिहारी समाजातील असल्याची चर्चा गावात रंगली। त्याच दरम्यान एका तक्रारीनं या प्रकरणाला नवी कलाटणी दिली। सोनगड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या तक्रारीत तक्रारदारानं सांगितलं की तो कल्याण येथे असताना त्याच्या काकांनी फोन करून माहिती दिली। स्मशानात त्याचा, त्याच्या कुटुंबियांचा आणि वकिलाचा फोटो, त्यावर टाचण्या, कोंबड्यांचे पाय, दारूच्या बाटल्या आणि अत्तर यासारख्या अघोरी पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू आढळल्या। हा सर्व प्रकार जादूटोणा करून नुकसान करण्यासाठी केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे। विज्ञान कितीही पुढे गेलं तरी आजही अघोरी पूजा, काळी जादू, तंत्रमंत्र यावर लोकांचा विश्वास कायम आहे। मोहाड येथील स्मशानभूमीत घडलेली ही घटना फक्त एका गावापुरती मर्यादित नाही, तर अशा अंधश्रद्धांवर जनजागृतीची गरज पुन्हा अधोरेखित झालीय। स्मशानभूमीतील त्या रात्रीचा थरकाप आजही गावकऱ्यांच्या मनात घर करून आहे आणि तो बाबा पुन्हा येणार का हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।